नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आपल्या सर्वांना माहिती आहे की 21 जुलै 2024ला आपली गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा म्हटलं की सगळ्यांना माहिती आहे आपल्या गुरूंचा खूप विशिष्ट असा स्पेशल असा दिवस असतो. आपल्या गुरूंना प्रसन्न करून घेण्याचा दिवस असतो. जेव्हा आपण गुरुपद घेतो तेव्हा आपल्याला गुरुच्या नियमाप्रमाणे चालावं लागतं. गुरूंच्या आज्ञेचं पालन आपल्याला करावं लागतं. आणि ज्यांनी गुरुचरित्र वाचलेलं आहे त्यांना माहिती आहे जेव्हा आपल्या हातून काही चुका होतात किंवा आपल्यावर काही संकट येतात तेव्हा गुरु जर आपल्यावर कोपला तर आपल्याला समजा ईश्वर जरी आपल्यावर कोपला तरी सुद्धा गुरु आपल्याला राखतो. पण जर आपल्यावर गुरु जर आपल्यावर कोपले तर ईश्वर सुद्धा आपल्याला राखत नाही. एवढी ताकद आपल्या गुरूंमध्ये आहे हे लक्षात ठेवा. कारण जेवढा आपला भगवंतापर्यंत जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच आपल्या गुरूंवर असलेली निष्ठा, गुरूंवर असलेली श्रद्धा, गुरूंवर असलेलं प्रेम आणि परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचं एकमेव माध्यम म्हणजे आपले गुरुच आहेत. गुरूंपर्यंत पोहोचलं म्हणजेच आपल्या परमेश्वरापर्यंत, आपल्या भगवंतापर्यंत पोहोचणं इतकंच महत्त्व आहे आपल्या गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तरी गुरु असावा की जो आपल्या आयुष्याच्या सुखदुःखात किंवा चांगल्या मार्गावरती आणण्यासाठी, नेण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी एक तरी चांगला गुरु असावा. आणि आपण एवढे भाग्यवान आहोत की आपण स्वामी समर्थ महाराजांना आपलं गुरुपद दिलेलं आहे. म्हणजे आपण स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहोत. ही सगळ्यात मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि स्वामी समर्थ महाराज हे आपले ब्रह्मांडाचे नायक, पालक, चालक आणि मालक आहेत. त्यांच्यापुढे आपली कवडी इतकी सुद्धा किंमत नाहीये. इतके आपले ब्रह्मांड नायक. आपण परब्रह्माच्या सानिध्यात आहोत. परब्रह्माची आपण साक्षात सेवा करत आहोत. आणि ती सेवा कोणाच्याही नशिबात नसते, प्रत्येकाच्या नशिबात नसते. ती फक्त आणि फक्त भाग्यवंतांच्याच, नशीबवान लोकांच्याच नशिबात असते, भाग्यात असते. असं म्हटलं जातं की जेव्हा आपण आपली एखादी गोष्ट किंवा आपले प्रारब्धाची भोग जेव्हा आपण गुरुच्या सानिध्यात राहून भोगत असतो तेव्हा त्या प्रारब्धाची आपल्याला किंचितची सुद्धा झळ लागत नाही. एवढी गुरूंची आपल्यावर कृपा असते, एवढी गुरूंची आपल्यावर निष्ठा असते. आता या गुरुपौर्णिमा निमित्त तुम्हाला राहिलेल्या ज्या काही 11 दिवस आहेत किंवा 7 दिवस आहेत, आतापर्यंत जर कोणाला सेवा करण्याची म्हणजे काही कारणांमुळे किंवा काही मासिक धर्म असतात, आणखीन काही प्रॉब्लेम असतील, त्याच्यामुळे जर तुम्हाला सेवा करायला मिळाली नसेल पण तुमची खूप इच्छा आहे की तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा करायची आहे, तर तुम्ही 7 दिवसाचं पण स्वामी चरित्र सारामृत करू शकता, गुरुचरित्र पारायण करू शकता. दुसरी गोष्ट, घोरकोष्ठद्वार स्तोत्राचं पठण करू शकता. आणखीन सेवा म्हटलं तर 11 माळी जप याचा अनुष्ठान करू शकता, तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता. अशा बऱ्याचशा सेवा आहेत की तुम्ही 7 दिवसाचा संकल्प करून त्या पूर्ण करू शकतात. आणि ते 7 दिवस तुमच्यासाठी खरंच खूप मोठी संधी घेऊन आलेली असतील. कारण स्वामींची जर कृपा झाली तर आपलं आयुष्य बदलायला सेकंद सुद्धा पुरेसा आहे. सेकंदामध्ये सुद्धा आपलं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. एवढी ताकद आपल्या भगवंतामध्ये आहे, एवढी ताकद आपल्या स्वामी सेवेमध्ये आहे. आणि जो मनापासून सेवा करतो ना त्यालाच याचा अनुभव येतो, हे पण तितकंच खरं आहे. जेवढी आपण मनापासून सेवा करण्याचा प्रयत्न करतो तेवढंच आपण नियमबद्ध किंवा आपल्या ज्या काही सवयी आहेत किंवा जे काही आपण गुरुचरित्र म्हणा, स्वामी चरित्र म्हणा किंवा आणखी मोठमोठे ग्रंथ असतील त्यांच्यामधलं जर आपण आपल्या रोजच्या जीवनात आचरणात जर आणलं तर तुमच्या हातून नक्कीच पुण्य घडल्याचं म्हणजे तुमच्या हातून नक्कीच पुण्य घडतं. आणि तुम्हाला वेगळं पुण्य घडवण्याची किंवा वेगळं पुण्य करण्याची गरज पडत नाही. अर्थातच तुम्ही जे ग्रंथ वाचता ते तुम्ही आचरणात आणत असता, त्याच्यामुळे तुम्हाला असं वेगळं पुण्य कमवायची गरज पडत नाही.
कारण कसं आहे, जेव्हा तुम्ही एकदा मोठमोठे संत महात्मे म्हणा किंवा ग्रंथ पारायण जेव्हा तुम्ही करत असता, तेव्हा मुळात पारायण म्हणजे जेव्हा तुम्ही पारायणाला बसता तेव्हा पारायणाला बसणारी व्यक्तीच मुळात खूप भाग्यवान असते असं समजलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुण्य जर तुम्हाला कमवायचं आहे तर तुम्ही असे काही मोठं पैसे देऊन किंवा पुन्हा एखाद्याला खूप मोठं म्हणजे असं जास्त वेगळं करायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही फक्त दुसऱ्यांची मनं जपा, दुसऱ्यांना तुमच्यामुळे एखाद्याचं मन दुखावणार नाही एवढी काळजी तुम्ही घ्या. याच्यापेक्षा दुसरं सुंदर कर्म नाही, याच्यापेक्षा दुसरं सुंदर पुण्य नाही, एवढं लक्षात ठेवा. एवढं जरी तुम्ही तुमच्या जीवनात आचरणात आणलं तरी तुमच्या हातून आपोआपच पुण्य घडेल. तुम्हाला जर वाटत असेल की मला आणखीन खूप काही पुण्य घडवायचं आहे तर तुम्ही अन्नदान करू शकता. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं आणि जो अन्नदान करतो तो परलोकात शिवलोकातही जातो आणि त्याला स्वर्गप्राप्ती मिळते. हे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, तुम्ही ऐकता पण तुम्ही ते आचरणात आणलंय का कधी? तुम्ही अन्नदान कधी कोणाला केलंय का? जेव्हा तुम्ही एखाद्याला मनापासून निस्वार्थीपणे अन्नदान करता तेव्हा त्या सेवेचं फळ तुम्हाला निश्चित कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये स्वामी महाराज येऊन देतात, म्हणजे देतातच, एवढं लक्षात ठेवा. कारण आपण जेव्हा स्वामींच्या सानिध्यात असतो तेव्हा भलेही आपल्यासोबत वाईट काळ असेल पण त्या वाईट काळातून स्वामी महाराज आपल्यासोबत असतात. त्याच्यामुळे कधीच आपल्याला असं भासत नाही की आपण संकटात आहोत, दुःखात आहोत किंवा वाईट वेळेतून जात आहोत. कारण साक्षात ब्रह्मांड नायक आपल्यासोबत आहेत. तर मग आपण घाबरायचं कशाला? अख्ख्या आयुष्याची नौका, जीवनाची नौका आपल्या स्वामींच्या हातात आपण दिलेली आहे, तर मग आपण चिंता का करायची? स्वामी नेहमी म्हणतात, अगर मुझ पे विश्वास नहीं है तो पूजा क्यों करते हो मेरी, और अगर मेरे पर विश्वास है तो चिंता क्यों कर रही है. असं स्वामी नेहमी म्हणत असतात. पण आपल्या स्वामी भक्ताला एवढं सगळं करून सुद्धा आपण श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो स्वामींवरती, पण तरीही मनात कुठतरी हुरहुर भासतेच की आपली ती इच्छा का पूर्ण होत नाही. आपण कितीही सेवा करतो तरी पण माझे स्वामी मला का फळ देत नाहीत, अशा म्हणजे किंचित का होईना पण आपल्या मनामध्ये ही भावना निर्माण होतेच. आणि हे साहजिक आहे. जेव्हा आपण मनापासून सेवा करतो तेव्हा अर्थातच आपण दुसऱ्या तिसऱ्या कोणाकडून अपेक्षा न करता आपण परब्रह्माकडून अपेक्षा करतो, म्हणजेच आपल्या स्वामी समर्थ महाराजांकडून अपेक्षा करतो. पण मला एकच म्हणायचं आहे, तुम्ही जेव्हा अपेक्षा न करता एकदा स्वामी सेवा करून बघा, निश्चित त्या सेवेचं फळ तुम्हाला 10 पटीने मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, जे काही कामं अडलेली आहेत ते सुद्धा मार्गी लागतील. आता घोरकष्टद्वार स्तोत्र तुम्हाला माहिती आहे. ते घोरकष्टद्वार स्तोत्र साक्षात आपल्याला दत्त महाराजांनी घोर संकट निवारण करण्यासाठी हे स्तोत्र दिलेलं आहे. तुम्ही बऱ्याचदा हे नाव, आणि नवीन जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांनी पण हे नाव ऐकलेलं असेल. पण नेमकं हे वाचल्याने काय होतं? घोर संकट निवारण म्हणजे तुम्ही कितीही मोठ्या संकटात असू द्या, त्यातून तुम्ही बाहेर निघणार म्हणजे निघणार. ते संकट तुमच्यावरचं टळणार म्हणजे टळणार आणि त्या दुःखातून, त्या संकटातून तुम्हाला मार्ग मिळणार म्हणजे मिळणार. याची शाश्वती मी तुम्हाला देते. कारण जेव्हा तुम्ही रोज 51 वेळा घोरकष्टद्वार स्तोत्र वाचत असता तेव्हा तुमच्या हातून जे काही वाईट कर्म झालेले असतात, वाईट पापं झालेली असतात, ते हळूहळू कमी होण्यास मदत होते. आणि जे तुमच्यावरचं मोठं संकट आहे ते सुद्धा कमी होण्यास मदत होते. हे फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेनेच, दत्त महाराजांच्या सेवेनेच पूर्ण होते. आता हे सेवा करताना घोरकष्टद्वार स्तोत्र तुम्ही 51 वेळेस, 108 वेळेस, 21 वेळेस तुमच्या पद्धतीने, तुम्हाला जसं जमेल तसं त्या पद्धतीने तुम्ही ती सेवा करू शकता. 11 दिवस करा, 21 दिवस करा, 51 दिवस करा, 108 दिवस करा. पण ती सेवा तुम्हाला संकल्प करूनच करायची आहे. त्याचं अनुष्ठान करायचं आहे. अनुष्ठान म्हणजे काय तर वेळ आणि वाचनाची वेळ एकच असली पाहिजे. जर तुम्ही सकाळची वेळ घेतली
तर तुम्ही सकाळचीच वेळ घ्यायची. जर तुम्हाला वाटलं की नाही मला सकाळी जमत नाही, मला संध्याकाळी करायचं आहे, तर तुम्ही संध्याकाळपासून पण वाचन सुरू करू शकता. पण म्हणण्याचा उद्देश एकच की तुमची वेळ एकच असली पाहिजे. त्यालाच आपण अनुष्ठान म्हणतो. मग तुम्ही अनुष्ठान केलं, समजा तुम्ही 51 दिवसाचं जर अनुष्ठान केलं तर 51 दिवस तुम्हाला नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि त्याचबरोबर परान्नही वर्ज्य करायचं आहे. मी तुम्हाला परान्न का सांगते आहे, जेव्हा आपण एखादी संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा ती सेवा, आपण एखाद्याचं जर अन्न खाल्लं आणि ते जर दूषित असो किंवा चांगलं असो, पण आपण जर एखाद्याच्या हातचं अन्न जर खाल्लं तर आपण जी केलेली सेवा असते ती त्या व्यक्तीला जाते. त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. त्या सेवेचं फळ आपण ज्याचं अन्न खातो त्याला त्याचं फळ जात असतं. आपण एवढं वेळ काढून आपण तळमळीने मनापासून सेवा करतो, वेळ देतो आणि आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. मग हा एक नियम पाळला तर काय फरक पडतो? तुम्ही जर कुठलीही सेवा संकल्पयुक्त करताय, नियमपूर्वक करताय, तर निश्चितच त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार आहे. भलेही तुमचं 100% ते काम होणार नाही, पण जे तुमचं पूर्ण काम होणारच नव्हतं ते तुमचं काम 95% होण्यास मदत होती. ते फक्त आणि फक्त तुमच्या स्वामी सेवेमुळे. एकदा तुम्ही फक्त स्वामींवरती सोडून द्या की स्वामी माझं काम आहे सेवा करणं, त्या सेवेला फळ द्यायचं की नाही हे तुमचं काम आहे, तुम्ही बघून घ्या. निश्चितच स्वामी ही प्रार्थना ऐकतात आणि त्या सेवेला फळ देतात, म्हणजे देतातच. हा माझा अनुभव आहे. मी पण सुरुवातीला असेच बोलायचे की स्वामी मी खूप सेवा करते, किती दिवसापासून सेवा करते तरी मला अनुभव येत नाही. पण मी एक दिवस असं ठरवलं की स्वामी आपलं काम काय आहे, जे आपल्या हातात नाही ना त्या गोष्टीची आपण कधी वाट बघायची नाही आणि कधी अपेक्षाही करायची नाही. जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. फक्त स्वामींना एकच म्हणायचं की स्वामी आज माझ्या हातामध्ये फक्त स्वामी सेवा करणं आहे. बाकीचं काय आहे ना ते दुःख माझ्यावरून नाही घालवायचं, संकट माझ्यापासून दूर करायचं नाही करायचं, माझी इच्छा पूर्ण करायची नाही करायची, हे सगळं तुमच्या हातात आहे. माझ्या हातात फक्त स्वामी सेवा करणं आहे. बाकीचं सगळं तुम्ही करून घ्या काय आहे ते. बघा, जेव्हा तुम्ही स्वामींवर तसा हक्काने काहीतरी गोष्ट सोपवता ना तेव्हा निश्चितच स्वामींना पण ही गोष्ट आवडते आणि स्वामी आपली इच्छा पूर्ण करतात, म्हणजे करतातच. स्वामींना पण असा प्रिय भक्त आहे की जो आपल्याला हक्काने बोलतो, एखादी जबाबदारी आपल्याला हक्काने टाकतो. निश्चितच त्या सेवेचं फळ आपल्याला मिळतं, म्हणजे मिळतंच. दुसरी गोष्ट, तुम्ही तारक मंत्राचंही 7 दिवस पठण करू शकता. 11 माळी जप सुद्धा तुम्ही स्वामी सेवेने करू शकता. म्हणजे 7 दिवसात तुम्हाला जेवढ्या सेवा करता येतील ना भरभरून तेवढे तुम्ही सेवा करा. असं नाही आहे की तुम्ही गुरुपौर्णिमा झाली म्हणजे तुम्ही स्वामी सेवा सोडून द्यायची, असं नाही. तुम्ही स्वामी सेवेमध्ये कधीच खंडन पडून देऊ नका. नित्यसेवा माहिती आहे तुम्हाला. एक वेळेस संकल्पयुक्त तुम्ही सेवा नाही केली तरी चालेल, पण नित्यसेवा कधीही चुकू नका. नित्यसेवेला काहीही बंधन नाही. फक्त एकच नियम आहे की तुम्ही जर सकाळी नित्यसेवा करणार आहात तर संध्याकाळी मांसाहार करू नका. ज्या दिवशी तुम्हाला वाटतंय ना की आज आपल्या घरामध्ये मांसाहार होणार आहे त्या दिवशी तुम्ही कुठलीच सेवा करू नका, कुठलीच नाही. नित्यसेवा तर करायचीच नाही, पण बाकीचीही सेवा करू नका. आता संकल्पयुक्त सेवेला खूप नियम असतात असं वाटतं. नवीन स्वामी सेवेकरी आहेत ते मला कमेंट्समध्ये खूप विचारतात की ताई आम्ही नवीन आहेत, आम्हाला स्वामी सेवा कुठून सुरुवात करावी तेच कळत नाही, आम्हाला खूप भीती वाटते, खूप नियम असतात. असं काहीही नाही. पहिले तुमच्या मनातली भीती काढून टाका की स्वामी सेवेला खूप नियम आहेत. अगदी नियम साधे सोपे आहेत. आपण रोजच्या जीवनामध्ये सुद्धा ते नियम पाळतो. आणि मला सांगा, जेव्हा तुम्ही एखादी मोठ्यातली मोठी इच्छा स्वामींपुढे मागता मग तुम्हाला नियम पाळायला काय हरकत आहे? तुम्ही मागताना खूप भरभरून मागता, मग नियम पाळताना का कंजूसपणा करता? स्वामी सेवा करताना का कंजूसपणा करता? आपण देवाला मागताना खूप मागतो, पण स्वामी सेवा करताना मला एवढीच केली पाहिजे, मी तेवढीच केली पाहिजे, एक प्रमाणबद्ध सेवा करतो असं न करता जेवढं तुम्ही मागता ना त्याच्या 10 पट तुम्ही सेवा करा. बघा, त्या सेवेचं फळ तुम्हाला अगणित मिळेल.
तुम्ही कधी अपेक्षा सुद्धा केली नव्हती, तेवढं तुम्हाला त्या सेवेमधून मिळणार म्हणजे मिळणारच. कारण स्वामी सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना, खरंच मी तुम्हाला मनापासून तळमळीने सांगते की स्वामी सेवा खरंच म्हणजे इतकी प्रिय आहे ना, की जो खरा स्वामी भक्त आहे ना, त्याला एक स्वामी सेवेची गोडी लागून गेलेली असते, एक आस लागून गेलेली असते. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त तर आपल्याला स्वामी महाराजांनी खूप मोठी संधी दिलेली आहे आपल्या स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकऱ्यांसाठी, की तुम्ही जास्तीत जास्त स्वामींची सेवा करा. स्वामींना जास्तीत जास्त सेवा करून तुम्ही प्रसन्न करून घ्या आणि वर्षभरासाठी स्वामींचा वरद हस्त आपल्यावर, आपल्या कुटुंबावर कायमचा राहावा हा आशीर्वाद घ्या. तर ही छोटीशी माहिती होती, पण खूप महत्त्वपूर्ण वाटली म्हणून तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.